आकृतीमध्ये कंस RUS, तुमच्याकडे कंस काय दिला बघा, RUS दिलेला आहे. त्याची त्रिज्या बघा 7 सेमी आहे. त्रिज्या किती आहे बघा, 7 सेमी आहे. बघा याच्यामध्ये पीचं माप बघा 70 डिग्री आहे. बघा टीचं माप बघा 90 डिग्री आहे. QSचं माप बघा 80 डिग्री आहे. तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढा आणि तुम्हाला पायाची जी किंमत सांगितली ते 22/7 घ्या असं म्हटलेलं आहे. मग आता मला सांगायचं एवढं बघा, तुम्हाला ही जी डायग्राम आहे ती वर्तुळ पाकळीची डायग्राम आहे. तुम्हाला वर्तुळ पाकळीचं सूत्र पाहिजे, नाही तर तुम्हाला शॉर्टकट त्याचाच मी सांगणारच आहे. बघा आता मला सांगा, हा जो आहे तुमचा चौकोन आहे, चौकोनाच्या चारी कोणाच्या मापाची बेरीज किती असते, 360 डिग्री असते. मग हा जर तुम्ही कोण काढला तुम्हाला हा कोण भेटणार आहे, आणि कोण काढल्याशिवाय तुम्हाला त्या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढता येत नाही. आता बघा 90 आणि 80 बघा 170, 170 आणि 70 जर केलं तर 240 होणार आहे. जर 360 मधून 240 जर मायनस केलं 120 येणार आहे. म्हणजे या कोणाचं माप किती आलं बघा, 120 डिग्री आलेला आहे. आता मला सांगा, रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज किती असते, 180 असते. हे तुमच्याकडे 120 आहे, हे तुमचं 60 असणार आहे. आता तुम्हाला एकदा कोण भेटला तर तुम्हाला उत्तर काढता येईल. मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो बघा, जेव्हा एखाद्या वर्तुळ पाकळीचं काय असते बघा, की वर्तुळाची त्रिज्या 7 असते, त्याचं तेव्हा क्षेत्रफळ बघा 154 राहते. मी असं सांगतो बघा शॉर्टकट तुम्हाला, नाही तर तुम्हाला असे फॉर्म्युला वापरते बघा, थीटा बाय 360 गुणिले काय रे पाय r वर्ग. म्हणजे बघा तुम्हाला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं, 60 अंशाचं माप टाकायचं आणि भागाकार करायचा. मी तुम्हाला सांगतो बघा, 7 जर त्रिज्या असं तर त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ बघा काय राहते, 154 राहते. आणि तुम्ही जर या 60 डिग्रीनं 360 जर भागलं तर 1/6 येते. म्हणजे 154 जर 6 भागलं तर तुमचं उत्तर येणार आहे बघा 25.2 काय येणार आहे, चौसेमी येणार आहे. तुम्ही कॅल्क्युलेशन